हाय मैत्रिणींनो, रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवूया वांग्याचे काप. बघा, वांग्याच्या कापसाठी लागणारे साहित्य बघा. हे वांगे आपण मोठे जे भरताचे वांगे असतात त्याचे असे काप करून घेतले. हे आपण पाण्यात ठेवले कारण की काळे पडू नये म्हणून. आता बघा त्याच्यासाठी लागणारे साहित्य आणि काप करताना जरा जाडसरच काप करा, एकदम बारीक करू नका. बेसन पीठ घेतले, तांदळाचं पीठ घेतले, हळद आहे, मीठ आहे, हळद आहे, लाल मिरची पावडर आहे आणि लसूण ठेचून घेतले. आता आपण हे सगळं मिक्स करू. लसूण टाकू याच्यामध्ये आणि हे तांदळाचं पीठ मिक्स करूया आणि हे तिखट, हळद हे सगळं एकदम मिक्स करून घेऊया. हे काप आपण पराठ्यासोबत खाऊ शकतो, चपातीसोबत खाऊ शकतो आणि वरण भात केला त्याच्यासोबत तोंडी लावण्यासाठी छान आहे. आपण हे सगळं मिक्स करून घेतलं आहे. आता आपण एक एक काप याच्यात लावूया. याला सगळं व्यवस्थित हा मसाला लावून घ्यायचा आणि आपण हे तेल टाकलं आहे बघा, याच्यावर ठेवूया. आता आपण परत दुसऱ्याला लावून घेऊ छान आणि दुसरं ठेवूया. असे आपण सगळे काप लावून घेऊया मसाला आणि ठेवूया. आपण पलटून घेऊया. बघा छान कुरकुरीत होता ते. एक मिनिट पण काढूया आपण. आता आपण पलटून घेऊया, दुसऱ्या साईडने येऊ द्या. एकदम कुरकुरीत छान होता, तोंडी लावण्यासाठी एकदम छान आहे. पराठ्यासोबत, चपातीसोबत, नाहीतर वरण भात केलं त्याच्यासोबत पण छान लागतं. आपण दुसऱ्या साईडने येऊ देऊ. आता हे बघा, आता आपण प्लेटमध्ये काढूया. वांग्याचे काप रेडी, एकदम कुरकुरीत खुसखुशीत असे झाले पराठे. तुम्ही नक्की अशा पद्धतीने करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. मी रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब